ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता आम्ही बिनविरोध होणार, कारण गावात हुकुमशाही. नंतर आमच्या भावाला आणि मला दोघांनाच प्रचार करावा लागला, कारण तिसरा माणूस आमच्यावर बोलला की त्यांनी त्या व्यक्तीला उचलूनच आपल्या घरात नेत होतो आणि त्याला तंबी देत होते. शबाना अनेक आहे गावामध्ये. एकदा आली, स्वतः चेहरा काढली, गुरखा घातली नाही, मतदान करून गेली. सेकंड टाइम आली, गुरखा घातली आणि दुसरी दुबईच्या शबानाचा मतदान करते. टोटल दाखवल्यानंतर दोघांना मान्य आहे म्हणून सांगितले. सेकंड दाखवल्या मला मी असंच केलं, कारण मला माहित होतं माझाच विजय झाला ना. अक्षरशः त्यांनी जे काळ तोंड खाली करून गेले घरी गेले जे 4 दिवस मेलेले मड्यावर रडायला चालूच गेले घरी. दुसऱ्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी 5 जणांचा राजीनामा घेतला. त्यांना एवढंच व्हायचं होतं की ह्या पोरगीला 5 मिनिटं सरपंच खुर्चीवर बसू द्यायचं नाहीये. आणि अख्खं गावामध्ये बरखास्तीचं पत्र आलं. अख्खं गावभर तिने फटाकड्या वाजवल्या. ग्रामपंचायत बरखास्त झाली म्हणून, काय मी बसलो नाही ना खुर्चीवर. अख्खं आर्ग्युमेंट केलं आणि बरखास्तीच्या आदल्या दिवशी स्टे आम्ही आणला. अख्खं गावभर मी फटाकड्या वाजवल्या. राजीनामा दिले दोन्ही, पुढे काय झालं मग? राजीनामा दिल्यानंतर मला 4 दिवस मला गमलंच नाही. म्हणजे मी काय चुकलो याचं मला उत्तर माझं मी विचारत होते, मला मिळालं नाही. त्यांना विचारलं, त्यांनी काय दिलं नाही. भाऊ त्यांनी म्हटलं शांत बस. तरी मला वाईट वाटत होतं की मी एवढं चांगलं करून मला म्हणजे काय चुकलं असेल माझं. मी 4 रात्र दिवस मी म्हणजे विचार केला 2 दिवस रात्र की माझं काय चुकलं. मला कायच चुकायलाच नाही, मला काहीच कळाय नाही. आणि त्यांच्या कानात कोण काय म्हणजे घातलंय. माझं एवढंच मत होतं की त्यांनी ती तपासणी करायला पाहिजे होती. बरोबर, किंवा कारण स्पष्ट सांगायला किंवा मला समोर घ्यायचं होतं, इथं तू चुकलेली आहेस काय. मी अक्षरशः त्यांनी मला विचारलं असं, मी तुमच्या म्हणजे मी शपथ पण देवीची माझ्या ग्रामदेवतेची मागितली असती माझं चुकलं. आणि मी एकदा म्हटले बंद, माझं काही चुकलं नाहीये. त्यांच्या समोर मी म्हटलं माझं काही चुकलं नाही. मी देवाला मी शपथ घेतो, मी तुमच्याबद्दल काही वाईट बोललो नाही ना, कुणाबद्दल काहीच नाही. मी असं पण बोलले. राजीनामा दिल्यानंतर पुढे काय झालं? राजीनामा झाला त्यानंतर अख्खं 6 महिन्यात हे करायचं होत, लागायला पाहिजे होती निवडणुका. 6 महिन्यात लागायला पाहिजे होती. सेकंड पोटनिवडणुका लागायला पाहिजे. सरपंच नाहीये त्यावेळी. डेप्युटीकडे चार्ज गेला, प्रभारी पद गेलं. 6 महिन्यांना लागायला पाहिजे होतं. तर त्यांनी 18 महिन्यांना लागले. 9 महिन्यांनी राजीनामा, 18 महिन्यांनी निवडणूक लागली. म्हणजे 6 महिन्यात लागायला 2.5 वर्ष तुमच्या याच्यातच गेली, काहीच कारण नसताना गेले. फुकट गावचं कामच. निवडणूक लागल्यानंतर मग पुन्हा निवडणुका त्यावेळी असं नाही वाटलं तुम्हाला? एक तर सुरुवातीला मला निवडणूक लढायचीच नव्हती, त्यानंतर 9 महिन्यांनी माझ्यावर असा प्रसंग आला, मग राजकारणात उभा राहायचं की नाही उभा राहायचं? मला नकोच होतं. आता एकदा नाही तर नाही आणि माझं चुकलं नाही आणि मी विषय संपलेला. परंतु ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता आम्ही बिनविरोध होणार, कारण गावात हुकुमशाही. लोक त्यांचंच ऐकणार आणि लोकांना कोण त्यांच्यात हिंमत नाही केली की उभा राहायचं. मग त्या दरम्यान काय झालं की निवडणुका लागल्या, अर्ज भरायला चालू केलं. त्यावेळी भाऊ म्हणजे साहेब म्हटले आपण लढायचं, थांबायचं नाही. तू लढायचं, कारण जो अन्याय झालाय काहीच कारण नसताना जो एक आहे कारण की आपण त्यांना दाखवून द्यायचं की तुम्ही उभा केल्यावर निवडून आले. आता स्वतःच्या हिमतीनं उभा राहायचं. बरोबर, म्हणजे योग्य आहे की नाही हे सिद्ध करायचं होतं. म्हणजे जे तुम्ही चुकीचं वागला ते मला चुकीचं वागायचं नव्हतं. म्हणजे मला दाखवून द्यायचं होतं की मी योग्य आहे. त्यावेळी त्या दोघांची साथ, भावाची आणि साहेबांची साथ मिळाल्यावर मग काय केलं, गावातल्या ठराविक लोकांना एकत्र आम्ही घेतलं. आम्ही तिघांनी लोकांना सांगितलं की आम्ही उभारणार आहे, तुम्ही साथ देत असाल तर. गावातले सगळे ग्रामस्थ म्हटले डोळं झाकून उभा राहा, आम्ही तुम्हाला साथ देतो. मग फॉर्मचीच तयारी केली. अख्खं मला म्हटले काय तूच एकटी भर, म्हणजे हे सगळं तयारी करून दिली. मी स्वतः एकटी जाऊन भरून आले फॉर्म. 25 तारखेला भरून आले. त्यांचं डोकं पेटलं की फॉर्म भरला आमचा, आम्ही बिनविरोध होणार होतो आणि तुम्ही फॉर्म भरला. उलट्या बाजून कोणाचा फॉर्म होता मग? नेत्यांचा. त्यांच्या घरची सीट स्वतःची 35 महिला होती. ओबीसीच पहिला ओबीसी महिला सरपंच. तर त्यांच्या घरची सीट होती. राजकारण परत चालू झालं फॉर्म भरल्यावर. अख्खं त्यांनी गावामध्ये माझ्या संघाने आमच्या साहेबांना तरी तू गावातून इंचनाळगावचा आहेस, तू गावात यायचं नाही म्हणून सांगितलं. नंतर आमच्या भावाला आणि मला दोघांनाच प्रचार करावा लागला, कारण तिसरा माणूस आमच्यावर बोलला की त्यांनी त्या व्यक्तीला उचलूनच आपल्या घरात नेत होतो आणि त्याला तंबी देत होते. एवढ्यापर्यंत केलं, मोठी दहशत केली त्याने. आणि अख्खं म्हणजे मला म्हणायचं होतं की माझा भाऊ वरून येणार प्रचार करत आणि मी खालून प्रचार करत येणार. दोघच प्रचार केले आम्ही. दोघच प्रचार केले. दोघांनीच प्रचार गावातल्या कोणी यायचं नाही, कोणीही नाही. आम्हाला सेकंड टाइम पोटनिवडणुकीच्या वेळी 27 महिन्याने होणार आहे. 27 महिन्याने कोणी झालं नाही.
असं वातावरण होतं की वाईट वातावरण होतं. कुणी आम्हाला साथ म्हणजे लोकांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्यावर. आणि त्यातनंच मला भावासंग एक जण बोलल्यावर त्याला पण उचलले. ते येऊन सांगितले की तुमच्या संघ बोलल्यामुळे उचलून नेलेत आणि शिवीगाळा म्हणजे तंबी दिलेत. उचलून म्हणजे कुठे नेलं त्या? त्यांच्या घरी नेणार आणि त्यांच्या पाटणं फिरायचं नाही, ते बहीण भावाच्या पाटणं फिरायचं नाही, ह्या त्या त्यांच्या संघ बोलायचं नाही निवडणुका होईपर्यंत. ह्या गोष्टी करत राहिल्या. त्यामुळे आम्ही याला एवढं केलं की आम्ही ठरवलं की बाबा आमच्यामुळं लोकांना त्रास नको. हा आम्ही विचार केला की आम्ही तुमच्या संघ बोललो आणि तुम्हाला किंवा तुमच्या आई बाबांना उचलून घरी नेलं तर त्रास हो तुम्हाला व्हायला लागला, तुमच्या आई वडिलांना व्हायला लागला. म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही कुणा संघ निवडणुका होईपर्यंत बोलायचं नाही. आम्ही फक्त असं करणार, नमस्कार करणार, एवढाच आम्ही विषय ठरवला. आणि आम्हीच प्रचार चालू केला लोकांच्या बरोबर. त्याच दरम्यान आमचा वडील आमचे काका पण एक्सपायर झाले, तरी पण आम्ही तो प्रचार चालवले. निवडणूक चालू असताच्या वारले आणि त्यानंतर 2-3 दिवसात म्हणजे निवडणुका सेकंड चालवली आमच्या. 4 दिवसांनी मी बाहेरच पडले, काय पर्याय पण नव्हता या गोष्टी. विरोधी जे तुमचे नेते होते म्हणताय त्यांच्या बरोबर लोक असायचे? हे पूर्ण गाव म्हणजे निम्म्यापेक्षा शेवटी पर्याय नव्हता लोकांना. चल म्हटलं की येणार गरजेचं होतं. भरपूर लोक होते. आम्ही दोघच, त्यांच्याकडे भरपूर लोक, बायका अंतर्गत लोक तुमच्यावर असायचे? हा, अंतर्गत आमच्याकडे होती आणि फक्त पाठीमागे त्यांच्या फिरायला त्यांच्या पटणं होती. आणि असं करत करत त्यांच्या आणि आमच्या झालं. ज्यावेळी आम्ही काहीतरी कुणाच्या घरात शिरलो की आणि त्यांच्या घरात परत आमच्या पटणं शिरणार, त्यांना मत द्यायचं नाही म्हणून सांगायला. एवढ्यापर्यंत आम्हाला बघितलं शिवीगाळा. म्हणजे एवढं त्यांची जी संकट होती ना ती आम्हाला बघून टॉन्टिंग कर, मला बघून टॉन्टिंग कर, अशा गोष्टी करतो. तरी मी नाही करायचं, काहीच बोललो नाही. काय शांत राहिलो मी, शांत, माझा भाऊ शांत राहिला, काहीच केलो नाही आम्ही. आणि ज्यावेळी निवडणुकीच्या दिवशी फक्त मी सकाळी जाऊन नवाला नमस्कार केला, ग्रामदेवत ईश्वरी पार्वतीला नमस्कार करून जे गेटवर उभारले, सकाळी जाऊन उभारले, आत जाऊन पेटीला पाया पडून मतदान टाकून निघून उभारले का नाही. सकाळी 7ला उभारलेले, 7-7:30ला ते संध्याकाळी 6 पर्यंत मी तिथनं हल्ली नाही गेटवर. एकटीच होते. आणि भाऊ इकडे जरासं नियोजन एकट्याला फिरायला, म्हणजे वर कोण कोण आणायचं होतं ठराविक जे आमचे होते ते ठराविकांना सांगायला नमस्कार करा. म्हणजे वरून एक टेबलला कोणतरी पाहिजेत. दोघत काय करणार आहे मी. पलीकडे गर्दी असायची मग तुम्ही फुल अख्खं मला वाटतं 100 बायका एकीकडे, मी एकीकडे एकटीच. मला वाटतं घारगे साहेब होते तर पोलीस स्टेशन मध्ये. घारगे साहेबांना अक्षरशः मला म्हणाल, त्यांनी बघून असं डोळ्यातनं पाणी काढले की बिचारी पाप उन्हात एकटेच उभारल्या गेट जवळ आणि असं करत उभारल्या. बायका फक्त असं करणार की निकाल मध्ये काय आलंय ते सांगायचं विसरले. 6 पर्यंत झालं, त्यांनी अख्ख्या फटाकड्या वाजवल्या त्या दिवशी रात्री. 6 नंतर मी फक्त एक ग्लास आमच्या घरातल्याने लिंबू सरबत दिला गेटवर उभारल्यानंतर. घरातून पाठवला, मी जेवलो नाही, काय नाही. मला पोलीस लोक सुद्धा म्हटले घरी जाणार म्हटलं. मी तिथंच उभारणार म्हटलं, जाणार नाही अजिबात म्हटलं. मी फक्त असं करत बसणार, मी तिथंच उभारलो गेटला. तरी पण तिथं त्यांनी माझ्यावर भांडणं काढली, तरी पण मी तिथनं उभारून साईडला उभारलो. उभारायचं नाही म्हणून पोलिसांच्यावर तक्रार केली, काय लई केलं नाना तऱ्हेनं. मला एवढा मानसिक त्रास दिला ना, सांगण्याच्या पलीकडे. एका लेडीजवर एवढा अन्याय केला, एवढा माझ्यावर अन्याय केला, न विसरण्याजोगे केला. त्यानंतर एक ग्लास फक्त मी सरबतच पिलेला होता. त्यानंतर 6 वाजता झालं, मग देवाला मी नमस्कार केलो. तेव्हा ते झाल्यावर त्यांनी अख्खं फटाकड्या वाजवल्या. घरी त्यांनी सभा घेतल्या की आपला निकाल लागलेला आहे आणि उद्या सकाळी आपण निकालाचा जाहीर एकाला जाऊया. महसूलमध्ये त्यांनी सभा घेतली. कुठं वाजवल्या? स्टँडवर वाजवल्या. मतदान झाल्यानंतर मतदानच्या ठिकाणी वाजवल्या? हा, मतदानच्या ठिकाणीच की बाहेर, म्हणजे आपल्या शाळेमध्ये झालं आणि मतदानच्या स्टँडवर तिथंच वाजवल्या. मी देवाला एवढंच केलं, नमस्कार केला, जेवढं होईल तेवढं केलं म्हटलं. कारण तिथं सुद्धा त्यांनी ते थोडंफार तुम्हाला सांगू नये, आता ह्या तुमच्या याच्यावर बोललोय की आमच्या गावात मुस्लिम समाज जास्त आहे. शबाना आहे, आता मी खरं सांगायला लागले, शबाना आहे दुबईला. तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे हे लोक कुणी करू नये गोष्टी. शबाना आहे दुबईला, शबाना अनेक आहे गावामध्ये. गुरखा घालून आले, मतदान एकदा आली, स्वतः चेहरा काढली, गुरखा घातली नाही, मतदान करून गेली. सेकंड टाइम आली, गुरखा घातली आणि दुसरी दुबईच्या शबानाचा मतदान करते. तिला वोटिंग हे लावलं असणार, ते शाही लावली आहे. सगळं आताच्या कलियुगामध्ये सगळं पुसायचं सगळं आहे की. मला कसं कळालं, कारण तिची सासू माझ्याकडे आली, तुमच्या वार्डातलीच ती. मला उषा माफ कर म्हणा लागली. आमची शबाना तिथं आणि त्या दुसऱ्या शबानाला उभा करून त्यांनी मतदान केलं. त्यावेळी मला कळालं की ह्यांनी बोगस सुद्धा मतदान केलं. तरी पण तुम्ही नाही आला निवडून. त्यानंतर तुम्ही काय केला, सभा घेतला. सभा घेतल्यानंतर गेला कुठं,
आला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी लोक मुस्लिम समाज सगळी गोळा केला, सभा घेतला, उद्या सकाळी फटाकड्याची गाडी घेतला, गुलालाची गाडी घेतला, आपला तिथं आला तुम्ही महसूल भवन मध्ये. त्यावेळी साहेब PSI होते, तहसीलदार साहेबांनी निकाल काय असेल तो जाहीर म्हटले. त्यावेळी मी एवढंच असंच करून उभारले. असं करून उभारल्यावर ज्यावेळी जो काय निर्णय मला मान्य आहे, मला एवढंच माहित होतं काहीतरी चांगलं घडणार, एवढंच माहित होतं. असं केलं. पहिलं बटन आपलं टोटल दाखवलं आणि पहिलं बटनला मीच होते. तुम्ही आत गेलेला? हा, आताच होते. साहेबांचे बटन समोरच होते, नेते आमच्या साईडला होते, मी त्यांची उमेदवार, मी इकडे होते. टोटल दाखवलं. टोटल दाखवल्यानंतर पहिलं बटन टोटल दोघांना मान्य आहे म्हणून सांगितले. सेकंड दाखवलं. सेकंड दाखवल्या मला मी असंच केलं, कारण मला माहित होतं माझाच विजय झाला ना. अक्षरशः 700 मतांमध्ये 400 मलाच जास्त पण आले. मला लक्षात आलं ना त्यामध्ये. किती मतांनी विजय झाला मग? मी 100 मतांना अख्खं मतदान 100 मतांनी मी निवडून आले. मला सुद्धा पटत नाही या गोष्टी. अख्खं 100 मतांनी मी निवडून आले. त्यांनी जे काळं तोंड खाली करून गेले, गडबडी म्हणजे खाली तोंड मुंडी घालून साहेब बोलत होते का गेले घरी, गेले जे 4 दिवस मेलेले मड्यावर रडायला चालूच गेले घरी. तर त्यांनी त्या लगेच दुसऱ्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी 5 जणांचा राजीनामा घेतला. का मी त्यांना एवढंच व्हायचं होतं की ह्या पोरगीला 5 मिनिटं सरपंच खुर्चीवर बसवू द्यायचं नाहीये, ही त्यांची भूमिका होती. का हो, मी काय केलं होतं तुमचं वाईट? आणि त्यांना एवढंच म्हणायचं होतं की 5 मिनिटं मला बहिला बसवू द्यायचं नाही. ज्या दिवशी मी निवडून आले त्या दिवशी 5 जणांनी राजीनामा देऊन टाकला. मला अख्खं अवघड झालं खुर्चीवर बसायचं. परत जिल्हा परिषदेच्या फेऱ्या मारायला चालू केल्या मी. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं ह्या कारणास्तव मी राजीनामा द्यालोय, माझं घरातलं वैयक्तिक कामामुळे राजीनामा द्यालोय, दुकान आहे म्हणून राजीनामा द्यालोय, कारण काही वेगळी नाही आहेत. घरातलं काम आहे म्हणून राजीनामा द्यालोय, माझी नोकरी आहे म्हणून राजीनामा द्यालोय, हे कारण त्यांची. जिल्हा परिषदला अख्खं 6 महिने मी फेऱ्या मारल्या. त्यानंतर तिथनं निकाल पंचायत समितीनं माझा लागला, जिल्हा परिषद माझा लागला, शेवटी त्यांनी तिथं पण माझा लागला म्हणून आयुक्ताकडे पुणेला टाकला. पुणे आयुक्ताला परत तक्रार केली. खालून आलेला चांगला व्यवस्थित असतोय ना, खालून जे चाचणी व्यवस्थित असते. जिल्हा परिषद वाले काय चुकीचं CO देत नाहीत. COने सगळे अभ्यास करूनच निकाल माझ्या वजून दिला. आणि त्या समोरासमोर त्यांची माझी हेच घेतली त्यांनी, म्हणजे जे आपल्या कोर्टामध्ये जसं साक्ष द्यावं लागतंय त्या पद्धतीने त्यांनी घेतलं, जबाब घेतले. त्या पद्धतीने झालं तर त्यांनी तो मान्य केला नाही. त्यांनी आयुक्त पुण्याला दिला आणि पुणे आयुक्तांनी पण माझ्या नावानं माझ्या पद्धतीने दिल्यावर त्यांनी काय केलं, लगेच कलेक्टरला भेटला आणि कलेक्टरला भेटून ग्रामपंचायत बरखास्तीचं पत्रच मागून घेतलं. आणि अख्खं गावामध्ये बरखास्तीचं पत्र आलं. अख्खं गावभर त्यांनी फटाकड्या वाजवल्या. ग्रामपंचायत बरखास्त झाली म्हणून. काय मी बसलो नाही ना खुर्चीवर. आणि जे पत्र बरखास्तीचं आलं ते मला कधी यायला पाहिजे, 12 दिवस आधी कार्यकाल असतोय. तर कार्यकालाच्या 12 दिवसात त्यांनी पोस्टमॅनला बी मॅनेज केलं आणि मला फक्त 4 दिवस आहेत तोपर्यंत मला ते पत्र हातात दिलं. 4 दिवसात मी काय करणार सांगा त्या पत्राचं? बरखास्तच होणार. त्यांनी काय केले 5 आपल्याकडे जास्त आहेत, 4 इकडे कमी आहेत. मग काय केलं? करणार काय मग त्यावेळी मला बघितलं, त्यावेळी मला वाईट एवढं वाटलं ना, काय सांगण्याच्या पलीकडे. त्यावेळी सुरुवातीलाच मी पाटील साहेबांना भेटले, ज्यावेळी होते त्यावेळी भर म्हटले. आणि त्यावेळी जी वेळ आली त्यावेळी मी सतीश अण्णा पाटील माननीय सतीश अण्णांना भेटले. दादा असं आहे, असं झालेलं आहे. त्यावेळी दादा म्हणाले आम्ही सपोर्ट करतो तुला, म्हणाले तुम्ही मुश्रीफ साहेबांना भेट. दादानी मला साहेबांना भेटवले. साहेबांना मी जाऊन नमस्कार केला. साहेब असं परिस्थिती झाली आणि मला हे करायचं आहे. त्यावेळी साहेबांनी मला थोप पाठीमागं खरोखर साहेबांनी मी दिली. मला मुश्रीफ साहेबांनी मला मुलगीसारखं एवढं चांगलं हे केलं ना, तू घाबरू नको म्हणा लागले मला, तुझ्या पाठीमागे मी आहे, तू घाबरू नको. साहेब ग्रामविकास मंत्री होते. बरोबर आहे, ग्रामविकास मंत्री होते. त्यांनी मला थाप दिल्यानंतर आणि एक ताकद आली ना मला, कारण ग्रामविकास मंत्री माझ्या पाठीमागे आहे म्हटल्यावर मला मी घाबरलाच नाही. तर सतीश अण्णांनी आपले जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश अण्णा साहेबांनी सांगितलं पाटील साहेबांना की ते उषाला काय लागेल ते तू सगळी मदत कर म्हटले. त्यावेळी वकील पाहिजे होता, पाटील अण्णांनी वकील दिला. साहेबांनी त्यावेळी लगेच काय केलं, तुम्ही कोर्टात जावं म्हणून साहेबांनी सल्ला दिला आम्हाला, हे घ्या पत्र आणि हायकोर्टला गाठा म्हणून सांगितलं. आणि अख्खं त्या दिवशी रात्री आम्ही हायकोर्ट गाठला. हायकोर्टला तिथं साहेबांनी आम्हाला पटवर्धन वकील दिला. पटवर्धन वकील दिल्यानंतर तिथं सगळं साहेबांनी मॅनेज करून अख्खं आर्ग्युमेंट केलं. आणि तिसऱ्या दिवशी लगेच म्हणजे बरखास्तीच्या आदल्या दिवशी स्टे आम्ही आणला. फक्त बरखास्तीच्या आदल्या दिवशी स्टे आणला. अख्खं गावभर मी फटाकड्या वाजवल्या. आणि ही कृपा फक्त सतीश अण्णा जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि आमचे साहेब मुश्रीफ साहेबांमुळे झालं.
मला खरोखर आज सुद्धा मी त्यांना म्हणजे मी काल सुद्धा जाऊन त्यांना नमस्कार करून आले. का आले की अख्खं 2 वर्ष 4 महिने माझं शिल्लक राहिलेलं होतं, ते पण त्यांनी व्यवस्थित करू दिलं नाही. आणि ज्यावेळी माझा स्टे आणला त्यावेळी साहेबांनी एवढा मला चांगला सपोर्ट केला ना, मला मी कधी आयुष्यात त्यांना विसरणार नाही साहेबांना. सरपंच कधी झाला मग तुम्ही? तेव्हा सरपंचच होते, मी सरपंचच होते, फक्त त्यांनी बरखास्त करायचं होतं. सरपंच होते, हा म्हणजे निवड झालेली होती, निवड सगळी झाली. सगळं बरं त्यांनी पत्र आणलं मला, बस मला काही कार्यकाल करू दिलं नाही. सगळं कशासाठी चालू होतं हे सगळं? कशासाठी? उषा मांगलेंना सरपंच पदावर बसू द्यायचं नव्हतं. हा, एवढंच होतं. पण कशासाठी? का?